नमस्कार, स्वागत आहे तुमचे आईच्या स्वयंपाकघरात. आजचा मेनू पाहून तोंडाला पाणी सुटणार हे नक्की. मंडळी, उन्हाळ्यात जेवण तसं कमीच जातं, फारशी खायची इच्छा होत नाही. पण तोंडी लावायला असं लोणचं आणि चटणी असेल तर जेवण थोडं जास्तच जाईल. अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारे लोणचे 15 मिनिटात तयार होते आणि जेवणाची रंगत वाढवते. आज मी इथे लोणच्याच्या सोबत चटणीचीही रेसिपी दाखवत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बाजारातून कैरी आणून हे दोन्ही प्रकार करून पहा. ही आंबट गोड सोबतच खमंग अशी चटणी खाऊन तुमच्या तोंडाला चव येणार हे नक्की. चला तर मग पाहूया कसे करायचे कैरीचे झटपट लोणचे आणि चटणी. ही तोतापुरी कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. आता याला आपल्याला चिरून ह्याच्या बारीक फोडी कापायच्या आहेत. थोड्या फोडी बारीकच ठेवायच्या आहेत, कारण हे आपण झटपट लोणचं बनवतो आहे. हे आपल्याला जास्त मुरत नाही ठेवायचं आहे. फोड बारीक असेल तर त्याला सगळा मसाला व्यवस्थित लागेल. पहा, या अशा तऱ्हेने मी सगळे कापून घेतलेले आहेत. आता एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण काढून घेऊया. आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत. सुरुवात मिठापासून. मीठ टाकलेलं आहे. आता ही बॅडगी मिरची पावडर आहे, ती मी टाकते आहे. आणि हा लोणच्याचा मसाला आहे, तो टाकते आहे. हा हिंग टाकलेला आहे. यात गूळ टाकायचा आहे, कारण ह्याची चव एकदम आंबट गोड अशी असणार आहे, त्यामुळे यात आपण गूळ टाकणार आहोत. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे आपल्याला झाकून एक 15 मिनटं बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे त्या गुळाला पाणी सुटेल आणि आपण मीठही टाकलेलं आहे, त्यामुळे ह्याला व्यवस्थित ओलावा येईल. आणि नंतर मग ह्यावरती आपल्याला फोडणी द्यायची आहे. आता तेलात मी मोहरी टाकलेली आहे. मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे. वाह, मस्त वास आला. पण आता अशी गरमागरम फोडणी आपल्याला त्यात ओतायची नाही आहे. तर फोडणी गार झाल्यानंतर त्यात आपल्याला ही ओतून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आपलं लोणचं तयार. पहा किती झटपट झालेलं आहे. फक्त 15 मिनटं जे पाणी सुटण्याकरता आपण वेळ दिला तेवढंच. असं करून पहा आणि खाऊन पहा, तुम्हाला नक्की आवडेल आणि तोंडाला एक छान चव येईल. आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते आहे. यामध्ये तुम्हाला व्यवस्थित त्याचा रंग दिसेल. पहा किती सुंदर रंग आला आहे. वा, छान झालं आहे आपलं लोणचं. आता आपल्याला पाहिजे चटणीची रेसिपी. अशी खमंग चटणी, ही पण तोंडी लावायला खूपच छान लागते. सुरुवातीला आपण पहा, एक कैरी घेतलेली आहे, तोतापुरी कैरी स्वच्छ धुवून पुसून, आणि ह्याची आपल्याला पूर्ण सालं अशी काढून घ्यायची आहेत. आता आपल्याला हे किसून घ्यायचं आहे. किसून एका बाउलमध्ये मी घेतलं आहे. आता यामध्ये सगळे मसाले पहिले मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. सुरुवातीला मी मीठ टाकते आहे, नंतर परत बॅडगी मिरची पावडर आणि हिंग. यामध्ये गूळ टाकला आहे. आणि आता आपल्याला थोड्याशा फोडणीच्या भांड्यात तेल ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी थोड्या मेथ्या आणि मोहरी हे टाकलं आहे. आणि ते तडतडले की ते तेल यावरती ओतलं आहे. याने काय होतं, याने रंगही छान येतो आणि त्याला खमंगपणा येतो. मेथ्या आणि मोहरी जे आहे ते मिक्सरमध्ये वाटल्यानंतर
त्याचा खमंगपणा वेगळाच लागतो. आपण आता काय करायचं, हे सगळं मिक्स करून झालं की आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधनं हे फिरवून घ्यायचं आहे. आता हे यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही, तसंच आपल्याला मिक्सर फिरवून घ्यायचं आहे. आणि जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं ओबडधोबडच ठेवायचं, तर त्याची चव जास्त छान लागते. पहा, तुम्हाला दाखवते मी कसं. पहा काय सुंदर रंग आलेला आहे. हे असं ओबडधोबड आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता हे मी एका बाऊलमध्ये काढून घेते. एका कैरीचं पहा, एका बाऊलभर ही अशी चटणी तयार झालेली आहे. आता ह्या चटणीवरती आपल्याला खमंग अशी फोडणी द्यायची आहे. पहा किती छान दिसते. आता तेल तापत ठेवले, त्यात मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्ता. आता ही फोडणी ओतायची या चटणीवरती. वा वा वा, काय मस्त वास सुटला आहे, खूपच छान. पहा रंग किती सुंदर आलेला आहे. चवीलाही तेवढीच छान लागते ही चटणी. पोळीबरोबर खा, भाताबरोबर खा, एकदम जेवणाची चव वाढवते. तुम्ही करून पहा असे लोणचे आणि अशी कैरीची चटणी. आणि कसं झालं ते मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच वेगवेगळ्या व्यंजनांसाठी भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.